नमस्कार. मागील 4 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेले गरीब मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन हा केवळ एका समाजाचा प्रश्न नाही, तर तो महाराष्ट्रातील सर्वच वंचित घटकांच्या सामाजिक न्यायासाठीचा ऐतिहासिक टप्पा आहे. आज गरीब मराठा समाज शिक्षण, नोकरी, रोजगार यामध्ये मागे पडला आहे. हाच संघर्ष ओबीसी, मुस्लिम समाज व इतर वंचित घटकांनाही करावा लागत आहे. त्यामुळे या आंदोलनाचा गाभा फक्त मराठा आरक्षणापुरता मर्यादित नसून सर्व समाजांना न्याय प्रतिनिधित्व मिळणे हा आहे. शासनाने आता हे ओळखणे गरजेचे आहे. आज मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि इतर मागास घटक शिक्षण, नोकरी व रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागे पडले आहेत. त्यामुळेच या सर्वांना समान संधी देण्यासाठी आरक्षण हा एकमेव आधार आहे. परंतु आजची सर्वात मोठी अडचण आहे म्हणजे 50% मर्यादा. 1992 मधील इंद्रसाहनी प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही जरी मर्यादा ठरवून दिली असली तरी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती वाढवता येऊ शकते असे देखील स्पष्ट केले आहे. तमिळनाडू सारख्या राज्यात आज 69% आरक्षण लागू आहे. मग आपल्या महाराष्ट्रात ते का होत नाही? महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे व माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करून आरक्षण मर्यादा किमान 75% पर्यंत वाढवावी. मराठा समाजाला संविधानिक व कायदेशीर आधार असणारे आरक्षण द्यावे. ओबीसी समाजाचे हक्क टिकवले गेले पाहिजेत. तसेच मुस्लिम समाज व इतर मागासवर्गीयांना देखील त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक वाटा दिला गेला पाहिजे. महाराष्ट्राच्या सामाजिक बांधणीला जर बळकट करायचे असेल तर एका समाजाला न्याय देऊन दुसऱ्या समाजाला वंचित ठेवणे हे योग्य ठरणारे नाही. समाजात न्यायाची विभागणी एक समान झाली तरच खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित होईल. आज लाखो लोकांनी मुंबईत शांततेने उभारलेले हे आंदोलन शासनासाठी जागे करणारे आहे. आज आम्ही स्पष्ट सांगतो की आरक्षण हा हट्टीपणा नाही, तर तो हक्क आहे. आणि हा हक्क मराठा, ओबीसी, मुस्लिम व इतर सर्व वंचित समाजाला मिळालेच पाहिजे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा हा जो आंदोलन सुरू आहे, हा जो लढा सुरू आहे, हा अधिक तीव्र होईल आणि तो संपूर्ण सामाजिक न्याय चळवळीत परिवर्तित होईल असे वाटते.